आजच्या व्हिडिओत आपण एक वाक्य 12 काळात करणार आहोत. जोडीला भरपूर टिप्स सांगणार आहे आणि एक एक शब्द एक्स्ट्राचा शब्द किंवा वाक्प्रचार जो त्या त्या काळानुसार बरोबर चपखल बसतो असे वाक्प्रचार आणि शब्द सुद्धा सांगणार आहे. महत्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. मी विनया टेंबे, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड टू इंग्लिश. सुरुवात करते. वाक्य आता जर मला मराठीत म्हणायचं असेल की रोज संध्याकाळी मी भाजी आणते. रोज संध्याकाळी मी भाजी आणते किंवा आणतो. आता मूळ इंग्लिशची जी रचना असते वाक्यांची ती कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशी कायम असते. कर्ता म्हणजे सब्जेक्ट, क्रियापद म्हणजे वर्ब, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. ही बेसिक रचना कायम करायची आणि क्रियापदांची रूपं बदलायची. ज्या प्रकारे आपल्याला बोलायचं असेल त्या प्रकारे फक्त क्रियापदांची रूपं तेवढी बदलतात. कर्ता आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आत्ता जे मी एक वाक्य घेतेय त्याच्यात बदलणार मी नाहीये, फक्त मधली क्रियापदांची रूपं बदलणार आहे. आणि त्याच्या पुढे आता कसं म्हटलं, रोज संध्याकाळी असे शब्द किंवा वाक्प्रचार वेगळे वेगळे आपण घेणार आहोत त्या त्या काळानुसार. आत्ताचं वाक्य, मी रोज संध्याकाळी भाजी आणते किंवा आणतो. आय हा कर्ता, मी म्हणून. आणणं म्हणजे ब्रिंग, आय ब्रिंग. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, भाजी, व्हेजिटेबल्स. आणि प्रत्येक संध्याकाळी हे जास्तीचे जे शब्द आहेत, वाक्प्रचार आहे, एव्हरी इव्हिनिंग तो शेवटी घ्यायचा. आय ब्रिंग व्हेजिटेबल्स एव्हरी इव्हिनिंग. आय ब्रिंग व्हेजिटेबल्स एव्हरी इव्हिनिंग. रोजची क्रिया, दैनंदिन क्रिया, नियमितपणे करण्याची क्रिया, तेव्हा आपण फक्त V1 मूळ क्रियापद घेतो. आत्ता जसं आपण ब्रिंग घेतलं. हेच जर मला म्हणायचं असेल की मी आत्ता भाजी आणत आहे, मी आत्ता भाजी आणतीये किंवा आणतोय, तर मी लगेच कसं करेन, आय तोच राहणार आहे. आय एम ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स नाऊ. आय एम ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स नाऊ. आत्ता, नाऊ म्हणजे आत्ता, आत्ता करण्याची जी क्रिया असेल तेव्हा आपण एम किंवा इज किंवा आर हे कर्त्यानुसार आणि आयएनजी वालं रूप V4. एम ब्रिंगिंग आय आहे म्हणून. आय एम ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स नाऊ. हेच जर मी म्हटलं की मी आत्ताच किंवा नुकतीच भाजी आणलेली आहे, नुकतीच मी भाजी आणलेली आहे. मग आता इथे नुकतीच पूर्ण झालेली क्रिया आहे पण वर्तमान काळातली आहे म्हणून. मग त्यावेळेला आपण आय हा करता घेणारच आहोत. हॅव बॉट. आय हॅव ब्रॉट. आता इथे हॅव ब्रॉट, हॅज किंवा हॅव इनिशिएट असेल करता म्हणून, तर हॅज आणि ब्रॉट हे जे आहे हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. तिसरं रूप ब्रॉट, V3 घ्यायचं. जेव्हा नुकतीच पूर्ण झालेली वर्तमान काळातली क्रिया आपल्याला बोलायची आहे तेव्हा हॅज किंवा हॅव आणि V3 अशी क्रियापदाची रचना करायची. आय हॅव ब्रॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट जस्ट नाऊ. आय हॅव ब्रॉट व्हेजिटेबल्स जस्ट नाऊ. जस्ट नाऊ म्हणजे आत्ताच, नुकतंच. नाऊ म्हणजे नुसतं आत्ता आणि जस्ट नाऊ अगदी आत्ताच, नुकतंच. आता हेच जर मला वाक्य म्हणायचं असेल की मी बराच वेळ भाजी आणत आहे, बराच वेळ मी भाजी आणतीये किंवा आणतोय. आहे म्हटल्यावर तो वर्तमान काळ आहे, बराच वेळाची क्रिया आहे, त्यावेळेला क्रियापदाचं रूप हॅज किंवा हॅव. इनिशिएट असताना हॅज, एरवी आपण हॅव घेणार आहोत. हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस आयएनजी वालं क्रियापद म्हणजे V4. मग हे आत्ताचं वाक्य आपलं कसं बनेल, आय हॅव बीन ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स फॉर अ लॉंग टाइम. फॉर अ लॉंग टाइम बराच वेळ. आय हॅव बीन ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स फॉर अ लॉंग टाइम. मी बराच वेळ भाजी आणत आहे. आता जर मला भूतकाळात बोलायचं असेल, काल मी भाजी आणली, एवढंच म्हटलं, मी आणली हे क्रियापद, एकच शब्द. इंग्लिशमध्ये पण मग क्रियापदाचा एकच शब्द असेल. आय हा करता, आणली भूतकाळ झाला, मग V2 भूतकाळी रूप क्रियापदाचं ब्रॉट. आय ब्रॉट व्हेजिटेबल्स, काल म्हणजे येस्टरडे. आय ब्रॉट व्हेजिटेबल्स येस्टरडे. सेम रचना, करता क्रियापद कर्म आणि येस्टरडे हा जास्तीचा शब्द सगळ्यात शेवटी. या पद्धतीने करत राहिलात की सोपं करायला, म्हणून सेम पद्धत, जरा चांगली सवय होईपर्यंत सेम पद्धत चालू ठेवायची. आय ब्रॉट व्हेजिटेबल्स येस्टरडे, काल मी भाजी आणली. हेच जर मी म्हटलं की काल या वेळेला मी भाजी आणत होते, काल या वेळेला मी भाजी आणत होते. होते म्हटलं की भूतकाळ कळतो. मग आय, आणत होते म्हणजे चालू क्रिया भूतकाळातली हेही समजतं. मग चालू क्रिया असताना वॉज घ्यायचा किंवा वर घ्यायचा. एकवचनी करता असेल तर वॉज घ्यायचा, अनेकवचनी करता असेल तर वर घ्यायचा आणि आयएनजी म्हणजे V4 वालं रूप घ्यायचं. म्हणून मग आत्ताचं वाक्य होईल, आय वॉज ब्रिंगिंग व्हेजिटेबल ऍट धिस टाइम येस्टरडे. ऍट धिस टाइम या वेळेला, येस्टरडे म्हणजे काल.
काल यावेळेला मी मार्केटमधून किंवा भाजी आणत होते. आय वॉज ब्रिंगिंग व्हेजिटेबल ॲट दिस टाइम येस्टरडे. ही जी चालू भूतकाळातली क्रिया आहे तिथे ॲट दिस टाइम म्हणजे या वेळेला, कारण एखादी विशिष्ट वेळ जेव्हा भूतकाळात क्रिया चालू होती हे सांगताना ॲट दिस टाइम ही फ्रेज कॉमनली वापरली जाते. असंच आता जर मला म्हणायचं असेल की काल या वेळपर्यंत माझी भाजी आणून झालेली होती. या वेळपर्यंत माझी काल भाजी आणून झालेली होती. झालेली होती म्हणजे क्रिया पूर्ण झालेली, पण होती म्हटल्यावरती भूतकाळात पूर्ण झालेली होती. आणि या वेळेपर्यंत बघूया वाक्य. आय हॅड ब्रॉट व्हेजिटेबल्स येस्टरडे बाय धिस टाइम. आय घेतला सब्जेक्ट म्हणून, हॅड HAD हॅव हॅजचं भूतकाळी रूप घेतलं, ब्रॉट हे V3 घेतलं. आय हॅड ब्रॉट कर्म घेतलं व्हेजिटेबल्स, येस्टरडे म्हणजे काल, आणि बाय धिस टाइम या वेळेपर्यंत क्रिया पूर्ण झालेली होती काल भूतकाळात, तेव्हा आपण बाय धिस टाइम म्हणतो. बाय धिस टाइम याचा अर्थ या वेळेपर्यंत, पर्यंत म्हणजे बाय. म्हणून मग परत एकदा इंग्लिश वाक्य. आय हॅड ब्रॉट व्हेजिटेबल्स येस्टरडे बाय धिस टाइम. जर मला आता म्हणायचं असेल काल बराच वेळ मी भाजी आणत होते. काल बराच वेळ मी भाजी आणत होते. होते म्हटल्यावर कालची गोष्ट भूतकाळ झाला, बराच वेळाची क्रिया झाली. हॅज किंवा हॅव, सॉरी भूतकाळ असल्यामुळे HAD हॅड त्या हॅज किंवा हॅवचा भूतकाळी रूप HAD हॅड, बीन आणि V4 ING वालं रूप. ही रचना क्रियापदाची करायची, बाकी सगळं ऑलमोस्ट सेमच राहतं. आय हॅड बीन ब्रिंगिंग, क्रियापद झालं हॅड बीन ब्रिंगिंग. आय हॅड बीन ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स फॉर अ लॉंग टाइम येस्टरडे. फॉर अ लॉंग टाइम बराच वेळ. आय हॅड बीन ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स येस्टरडे फॉर अ लॉंग टाइम. येस्टरडे आणि फॉर अ लॉंग टाइम हे शब्द इकडे तिकडे कसेही घेऊन चालतात, पहिला किंवा नंतर. आता भविष्य काळात जर मला म्हणायचं असेल की उद्या मी भाजी आणेन, बस नुसतं एवढंच बोलते भविष्यकाळी, उद्या मी भाजी आणेन. आय शल किंवा विल, शल किंवा विल दोन्ही चालेल आय असल्यामुळे. आय शल ब्रिंग व्हेजिटेबल्स टुमॉरो किंवा आय विल ब्रिंग व्हेजिटेबल्स टुमॉरो. उद्या भाजी आणेन. शल किंवा विल हे भविष्यकाळ दाखवतं आणि ब्रिंग V1 घेतलं. हेच मला म्हणायचं असेल की उद्या यावेळेला मी भाजी आणत असेन. उद्या यावेळेला मी भाजी आणत असेन. आता उद्या या वेळेला, विशिष्ट वेळेला भाजी आणण्याची क्रिया चालू असेल, चालू भविष्य काळात विल बी किंवा शल बी प्लस ING वालं रूप V4. मग आत्ताच्या वाक्याला आय शल बी ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स टुमॉरो ॲट धिस टाइम, या वेळेला ॲट धिस टाइम. आय शल बी किंवा आय विल बी ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स टुमॉरो ॲट धिस टाइम, या वेळेला मी भाजी आणत असेन. जर मला म्हणायचं असेल की या वेळेपर्यंत उद्या माझी भाजी आणून झालेली असेल, तर आता झालेली असेल म्हणजे भविष्यकाळ असेल, पण ती क्रिया कंप्लीट झालेली असेल एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत भविष्यकाळात. मग आपण लगेच म्हणू आय विल हॅव ब्रॉट व्हेजिटेबल्स टुमॉरो बाय धिस टाइम. आय विल हॅव ब्रॉट व्हेजिटेबल्स टुमॉरो बाय धिस टाइम. विल किंवा शल चालेल, कारण भविष्यकाळ दाखवतो तो. हॅव प्लस V3, ब्रॉट हे V3 घेतलंय. आय शल हॅव ब्रॉट किंवा आय विल हॅव ब्रॉट व्हेजिटेबल्स बाय धिस टाइम पर्यंत, या वेळेपर्यंत, टुमॉरो उद्या. आणि जर मी शेवटचं वाक्य जर म्हटलं 12वा काळ, की उद्या बराच वेळ मी भाजी आणत असेन. बऱ्याच वेळाची क्रिया भविष्यकाळ दिसतो असेल म्हटल्यावर, मग त्यावेळेला आपण आय हा करता पहिला घेणार. शल किंवा विल, आय शल हॅव बीन ब्रिंगिंग किंवा आय विल हॅव बीन ब्रिंगिंग. हॅव प्लस बीन प्लस ING, शल किंवा विल प्लस हॅव प्लस बीन प्लस ING म्हणजे V4. ही झाली क्रियापदाची रचना, बाकी ऑलमोस्ट सेम. आय विल हॅव बीन ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स टुमॉरो फॉर अ लॉंग टाइम, बराच वेळ, फॉर अ लॉंग टाइम. टुमॉरो उद्या. उद्या बऱ्याच वेळाची क्रिया सांगताना क्रियापद मी आत्ता म्हटलं तसं शल हॅव बीन ब्रिंगिंग किंवा विल हॅव बीन ब्रिंगिंग. आय शल हॅव बीन ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स टुमॉरो फॉर अ लॉंग टाइम. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप विचार करायचा आणि वाक्य जुळवत बनवायची. बेसिक रचना, कर्ता, क्रियापद, कर्म हे पहिलं घ्यायचं आणि मग जास्तीचे शब्द किंवा वाक्प्रचार असतील तर त्याच्या पाठोपाठ एक 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 जोडत जायचे. असं केलं की करायला इझी आहे, फार काही कठीण वाटणार नाही. सवय फक्त करायला हवी, रोज करायला हवं. करत राहा प्रॅक्टिस. शब्द वेगळे घ्या, कर्ता क्रियापद वेगवेगळं घ्या आणि प्रॅक्टिस नेहमी करत राहा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.